गट्टू चिंकी गेले मूवी. शाळेमध्ये लंच ब्रेक झाला होता आणि सगळी मुलं आपापसात बोलत होती. मित्रांनो, माहितीये एक खूप मस्त सायन्स फिक्शन मूवी आलाय. लोक खूप स्तुती करतायत त्याची. ओहो, मी पण त्या नवीन मूवी बद्दल खूप काही ऐकलंय. हो, माझी तर खूप इच्छा आहे तो मूवी बघण्याची. चला ना सगळे सोबत जाऊ. काय बोलतेस चिंकी? आई बाबा नाही ऐकणार. तुला तर माहितीये तो फ्री नाहीये. अरे हो गट्टू, तू बरोबर बोलतोयस. काय करू शकतो? तेवढ्यात सायन्स टीचर येऊन क्लासमध्ये शिकवू लागतात. मुलांनो, चला सगळ्यांनी आपापली पुस्तकं काढा. दुसरा धडा सुरू करूया. ओके मॅम. मग पुढचा 1 तास टीचरचा तो क्लास चालतो. तर मुलांनो, आजचा आपला हा तास इथेच संपला. सांगा, तुम्हाला हा धडा कसा वाटला? हो मॅडम, खूप आवडला. मुलांनो, हा धडा आपल्याला शिकवतो की भविष्यात सायन्सची किती शक्यता आहे ते. त्यावरून मला आठवलं, तुम्ही सगळ्यांनी तो नवीन मूवी पाहिलाय जो सायन्सवर आधारित आहे? नाही मॅम. मॅम, मी ती मूवी बघितली. मला ती मूवी खूप आवडली. खूप छान. तुम्ही सगळ्यांनी अशा मूवीज बघितल्या पाहिजे. असे मूवीज आपली जागरूकता वाढवितात. मग क्लास संपतो आणि मॅडम वर्गातनं निघून जातात. अरे मित्रांनो, बघा ना, आपल्या मॅडम सुद्धा आता म्हणायला लागल्यात की आपल्याला ही मूवी बघायला हवी. हो, चला एकदा तरी आपण आपल्या आईबाबांशी बोलूया. सगळी मुलं प्लॅन बनवतात की ते आपापल्या पालकांना मूवीला घेऊन जाण्यासाठी हट्ट करतील आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत भेटतात. काय झालं मित्रांनो, कसं वाटलं? कोणाला मिळाली का परमिशन? अरे माझ्या आईने तर साफ मना केलंय. मी तर आधीच म्हटलं होतं की आई बाबा नाही ऐकणार. हा गट्टूच हट्ट धरून होता, पण काहीच फायदा नाही झाला. माझ्या बाबांकडे सुद्धा वेळ नाहीये, त्यांनीही नाही म्हणून सांगितलं. पण गुड्डी अजूनही गप्प होती. सगळेजण तिच्याकडेच पाहू लागले. अरे गुड्डी, तू काही बोलत का नाहीयेस? काका काकू काय म्हणाले? ते कसं आहे चिंकी, माझ्या आईने सुद्धा. सगळ्यांनाच गुड्डीच्या उत्तराचा अंदाज आला होता आणि सगळे उदास होतात. अरे, तुम्ही सगळे तर उदास झालात. मी तर हे म्हणत होते की माझी आई तर आपण मूवीला जाण्यासाठी तयार झालीये. हो, काय बोलतेस गुड्डी? हे ऐकून तर खूप छान वाटलं. अगं गुड्डी, मग तू इतक्या वेळ सांगत का नव्हती? वाह, फायनली आपण तो मूवी बघायला जातोय. ये यप्पी, किती मजा येईल ना. मी ती मूवी बघायला खूप एक्साइटेड आहे. सगळी मुलं खूप खुश होतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेनंतर गुड्डीच्या घरी 5 वाजता सगळेजण भेटणार होते. हो चिंकी, लवकर कर ना, नाहीतर उशीर होईल. येते ना गट्टू, फक्त बूट घालू दे. फक्त 2च मिनिटात येते. मुलांनो, गुड्डीच्या आईला अजिबात त्रास द्यायचा नाही. शहाण्या मुलासारखं राहा आणि मूव्ही खूप एन्जॉय करा, ठीक आहे? हो आई बाबा, पक्क प्रॉमिस. आई, हा गट्टू काहीही खोड्या करणार नाही, ह्याकडे मी लक्ष देईन. ओके चिंकी, बाय बाय मुलांनो. बाय बाय आई. मग गुड्डीची आई सगळ्या मुलांना घेऊन मूवी पाहायला घेऊन जाते. मुलांनो, तुम्ही सगळे इथेच थांबा. मी 3D ग्लासेस घेऊन येते. हा मूवी आपण सगळे 3D मध्ये बघूयात, ठीक आहे? वाव. हे घ्या मुलांनो, तुमचे 3D ग्लासेस. हे घालून बघितल्यावर तुम्हाला खूप छान मूवी एक्सपिरियन्स मिळेल. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मूवी मधल्या सगळ्या गोष्टी एकदम तुमच्या समोर होत आहेत, खऱ्या जगात. तू किती फनी दिसतेस चिंकी. तर तू पण काही हिरो दिसत नाहीयेस गट्टू. तूही एकदम कार्टून दिसतोयस. अरे, आपण सगळे खूप फनी दिसतो आहोत. हे ग्लासेस तर खूप कूल आहेत. चला मुलांनो, लवकर आत जाऊया. मूवी लगेच सुरू होतोय. हो, लवकर चला. मला सुरुवात अजिबात मिस करायची नाहीये. आणि सगळेजण थिएटरमध्ये जातात आणि मूवी सुरू होते. हा सीन तर मी खूप साऱ्या व्हायरल व्हिडिओज मध्ये पाहिलाय. हा कमालीचा सीन आहे. हो बंटी, आम्हाला माहितीये की तू मूवी खूप एन्जॉय करतोय, पण हळू बोल. नाही बंटी, काहीच बोलू नकोस. फक्त शांतपणे बघ. ओके. अशा प्रकारे सगळेजण मूवी एन्जॉय करतात आणि मूवी संपल्यावर सगळेजण हॉलमधून बाहेर येतात. वाव, काय मूवी होता. बघून तर मज्जाच आली. आणि ते 3D ग्लासेस सुद्धा किती कमाल होते. त्यामुळे मूवी बघण्याची मजाच वाढली.
सगळ्यात जास्त मजा तर बंटीला आली. काय बंटी? ओ हरी, माझ्याकडनं तो मूवी चालू असताना गप्पच बसवत नव्हतं. मूवी खरंच खूप चांगला होता मुलांनो. तुम्ही सगळ्यांनी असे मूवी बघायला हवे. त्यामुळे तुमचं ज्ञान आणि जागरूकता वाढते. हो हो आंटी. आणि थँक्यू काकू, आम्हाला हा मूवी दाखवण्यासाठी. हो आंटी, थँक्यू. अरे अरे, मोस्ट वेलकम मुलांनो. ओ ते बघा, या मूवीचं किती मोठं पोस्टर आहे तिकडे एक्झिटच्या इथे. चला ना, तिकडे जाऊन आपण सगळे ग्रुप फोटो काढूया. हो, हे खूप मस्त आयडिया आहे. चला चला जाऊया. सगळी मुलं धावतच पोस्टर पाशी जातात आणि गुड्डीची आई सगळ्यांचा एक छानसा ग्रुप फोटो क्लिक करते. वाव, किती मस्त फोटो आलाय. काकू, तुम्ही लवकर हा फोटो माझ्या आईला पाठवा. ती खुश होईल. हो हो चिंकी, का नाही, लगेच पाठवते. मग घरी जाते वेळी गुड्डीची आई सगळ्यांना आईस्क्रीम खाऊ घालते आणि अशा प्रकारे गट्टू, चिंकी आणि त्यांच्या मित्रांची मूवी ट्रिप कंप्लीट होते. गेटिंग फोटो क्लिक इन अ स्टुडिओ. आज गट्टू, चिंकी काहीतरी नवीन करणार आहेत. गट्टू आणि चिंकी दोघेही आरशासमोर अगदी चिटकून उभे होते. गट्टूने चिंकीला धक्का मारला. ओ हो गट्टू, मला लागलं. थांब थोडस, मला पण तयार व्हायचंय. काय हे चिंकी, तू केव्हाची आरशासमोर उभी आहेस? मला थोडंही बघू देत नाहीस. माझे केस तर नीट आहे ना? गट्टू आणि चिंकीच्या भांडणाचा आवाज ऐकून आई खोलीमध्ये आली. गट्टू, चिंकी, हे काय चाललंय? आई सांग ना, मी कशी दिसतीये? आई, मी फ्रॉक घालू की पंजाबी ड्रेस? ओढणीचा ड्रेस फोटोमध्ये जास्त छान दिसेल ना? आई, मी निळी जीन्स घालू की काळी? सांग ना. तेवढ्यात बाबा तयार होऊन खोलीत येतात. गट्टू, चिंकी, आई तयार झाली की नाही? चला, आपल्याला फोटो स्टुडिओत जायचंय. आपल्या सगळ्यांचे पासपोर्ट फोटो आणि सगळ्यांचे सोबत छान फोटो काढू. हो बाबा, आम्ही तयार आहोत. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी आई बाबांसोबत फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी अत्यंत एक्सायटेड झाले आणि उड्या मारतच ते स्टुडिओत पोहोचले. हॅलो सर, सांगा, तुम्हाला कुठल्या प्रकारचे फोटो काढायचे आहेत? गट्टू आणि चिंकी फोटो स्टुडिओमध्ये लावलेले वेगवेगळे फोटो बघून खूप चकित झाले. बऱ्याच प्रकारच्या छोट्या मोठ्या फ्रेम्स लावल्या होत्या, ज्यात वेगवेगळ्या पोजेस घेऊन मॉडेल्स उभे होते. गट्टू बघ ना, किती छान पोस्टर्स लागली आहेत. मलाही असाच फोटो काढायचा आहे. मीही स्टायलिश फोटो काढेन आणि सगळ्या मित्रांनाही दाखवेन. गट्टू, चिंकी, शांत राहा रे. हो, आम्हाला सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटो आणि एक फॅमिली फोटो काढायचा आहे. ओके ओके, थोडं थांबा, मी तुम्हाला आत बोलवतो. गट्टू, चिंकी, आई बाबा वेटिंग रूम मध्ये वेट करत होते. गट्टू उभा राहिला आणि अगदी स्टायलिश अंदाजात चिंकीला म्हणू लागला. चिंकी, सांग, ही पोच कशी वाटतेय? मी असाच फोटो काढेन. चिंकीने सुद्धा स्वतःला स्टुडिओतल्या आरशामध्ये एकदा पाहिलं. गट्टू, अशा प्रकारचा फोटो नाही काढायचा आहे. पासपोर्ट साईज फोटोमध्ये फक्त तुझा चेहराच दिसणार आहे आणि अशा प्रकारची पोच काही कामाची नाही. चल, ये इथे बस. गट्टूने आपलं तोंड फुगवलं आणि तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला. गट्टू आणि चिंकी आपला फोटो काढण्यासाठी इतके एक्सायटेड होते की दोघेही बसल्या बसल्या वेगवेगळ्या पोजेस देऊ लागले. चिंकी उभी राहिली आणि तिने स्टुडिओ रूम मध्ये जरा डोकावण्याचा प्रयत्न केला. ओहो, किती वेळ लागतोय. घामाने माझा चेहरा खराब होईल. माझा फोटो चांगला नाही येणार. चिंकी बाळा, शांत राहा. ते आपल्याला बोलवतील. इथे येऊन बस. फोटोग्राफर बाहेर आले आणि त्यांनी बाबांना स्टुडिओत बोलावलं. ठीक आहे, आपण अगोदर सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटोज काढूयात. त्यानंतर एक फॅमिली फोटो होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा काढायचा? गट्टू, चिंकी गोंधळ करू लागले. मी जाणार सगळ्यात आधी. चिंकी, मला जायचंय सगळ्यात आधी. आई सांग ना गट्टूला मला जाऊ द्यायला. चिंकी, आधी गट्टूला जाऊ दे, मग तू जा. यस. शेवटी गट्टूला संधी मिळालीच. गट्टू हिरव्या पडद्याच्या समोर येऊन उभा राहिला, पण मागच्या पडद्याकडे वळून तो म्हणाला, अरे नाही, आपण हा पडदा बदलू शकतो का? मला लाल रंगाचा पडदा हवाय. नाही, पासपोर्ट साईज फोटोसाठी हिरवा पडदाच असतो. गट्टू, त्यांना त्यांचं काम करू दे. ठीक आहे, तर सरळ उभा राहा. गट्टूने फोटोग्राफरचं बोलणं तर ऐकलं,
पण तो अगदी स्टाईलमध्ये दोन्ही हात आपल्या पॉकेटमध्ये घालून हसत उभा राहिला. ते बघून बाबांनी आपल्या डोक्यावरती हात मारून घेतला. गट्टू बेटा, सरळ उभा राहा. पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे. अगदी सरळ उभा राहा. फक्त समोर पहा आणि आपले डोळे झाकायचे नाहीत. फोटोग्राफरने गट्टूचा एक फोटो काढला, पण गट्टूने आपले डोळे मिटले आणि फोटो नीट आला नाही. मला परत एकदा काढावा लागेल. परत आपले डोळे बंद करू नको. यावेळी देखील गट्टूने आपले डोळे मिटले. फोटोग्राफरच्या भरपूर प्रयत्नानंतर शेवटी एक फोटो गट्टूचा निघाला. फोटोग्राफरने दीर्घ श्वास सोडला. गट्टू नंतर चिंकी कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहिली. चिंकी एकदम सरळ सरळ उभी राहिली. ते बघून फोटोग्राफर चिंकीला म्हणाला, थोडीशी स्माइल कर बेटा. आणि मग काय, चिंकीने अगदी छान स्माइल दिली आणि चिंकीचा एक छानसा फोटो निघाला. चिंकीनंतर आईबाबांचाही पासपोर्ट साईज फोटो काढण्यात आला. तुम्ही तुमचे पासपोर्ट साईज फोटोज पाहून घ्या, मग प्रिंट काढू. बाबांच्या सोबतच फोटोग्राफरने गट्टू आणि चिंकी आणि आईबाबा या सगळ्यांचे फोटोज दाखवले. मला माझा फोटो नाही आवडला. अजून एकदा काढा ना. काही गरज नाहीये. पासपोर्ट साईज फोटो झालाय. आता आपण एक फॅमिली फोटो काढू. ओके आई. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. फोटोग्राफर काका, आता तरी पडदा बदला ना प्लीज. गट्टूच्या म्हणण्यानुसार फोटोग्राफरने हिरव्या पडद्यावर लाल पडदा केला आणि सगळ्यांना छान पोझिशनमध्ये उभं राहायला सांगितलं. मध्ये आई बाबा आणि दोन्ही बाजूला गट्टू आणि चिंकी उभे राहिले. से चीज. फोटोग्राफरने फोटो क्लिक केला आणि एका स्माइल सोबत एक परफेक्ट फॅमिली फोटो काढण्यात आला. आई बाबा, प्लीज मला फोटो काढायचाय माझ्या स्टाईल मध्ये. प्लीज एक फोटो काढू द्या ना. अच्छा ठीक आहे गट्टू, चांगल्या पोज मध्ये फोटो काढ. आणि चिंकी, तूही फोटो काढ. ये. गट्टू आणि चिंकीने वेटिंग रूम मधले पोस्टर नीट पाहिले आणि गट्टूने स्टायलिश अंदाजात पोज दिली आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. गट्टूने आपले हात पॉकेटमध्ये घातले. एक पाय वर उचलून एक छानशी स्माइल त्याने कॅमेऱ्यात दिली. फोटोग्राफरने गट्टूचा फोटो काढला. वा गट्टू, किती छान पोज दिलीये. मीही असाच फोटो काढणार. अरे नाही चिंकी, तू वेगळी पोच दे. चिंकी नाक फुगवून कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. फुगलेलं तोंड बघून फोटोग्राफर तसाही तिचा फोटो काढणार नव्हता. चिंकी बाळा, तुला फोटो नाही काढायचाय का? स्माइल कर, पोज दे. पण तरीही चिंकी अजिबात हसली नाही आणि पोजही दिली नाही. आता गट्टू कॅमेऱ्याच्या पाठीमागे उभा राहून वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती करू लागला. आपल्या हातांनी चिंकीला चिडवू लागला. अशा प्रकारे विदूषकासारख्या हालचाली बघून चिंकीला हसू फुटलं आणि फोटोग्राफरने अशा प्रकारे चिंकीचा फोटो काढला आणि चिंकीचा अगदी गोड फोटो फोटोग्राफरला मिळाला. व्हेरी नाईस फोटो. बघितलं काका, तुम्हाला चीज म्हणण्याची गरजच नाही पडली.